आम्ही तुमचे फार आभारी आहोत. प्राईम मिनिस्टर सर, अलाव मी टू स्पीक इन मराठी because I will not be able to express my gratitude without speaking in my mother tongue. आज अत्यंत मनापासून आनंद होतोय. मी तर असं म्हणेन की मागच्या जन्मीचं पुण्य हे आज माझ्या कामी येत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या उद्घाटनाकरता 5000 किलोमीटर दूर मॉरिशस मध्ये या ठिकाणी तुम्ही निमंत्रित केलं आणि मी मराठी मंडळीचं, मॉरिशस मराठी मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या प्रकारे मराठी संस्कृतीला तुम्ही जपलाय. आज या ठिकाणी जी सादरीकरण झाली ती सगळी सादरीकरण मला असं वाटत होतं की आपण महाराष्ट्रात आहोत. इट वॉज ऍब्सोल्युटली ऑथेंटिक. आणि हे जे काही तुम्ही जपलंय, खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी आपल्याला महाराष्ट्र धर्म शिकवला. तो काळ कसा होता? सगळीकडे अंधकार होता. अनेक मोठे मोठे राजे आणि राजवाडे हे देखील मंडलिक म्हणून काम करत होते. अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. सामान्य माणसाच्या जीवनामध्ये अंधकाराशिवाय काहीच नव्हतं. पिढ्या निघून जात होत्या. आम्ही कधीच यातनं बाहेर येऊ शकणार नाही ही मानसिकता होती. आणि अशा या परिस्थितीमध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांसारखा एक अतिशय तेजस्वी बालक जन्माला घातला आणि 14व्या वर्षी हा बालक शपथ घेतो, देव, देश आणि धर्माकरता या ठिकाणी मी लढेन आणि स्वराज्याची प्राप्ती करेन. ही जी भावना त्यांच्या मनामध्ये होती. आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांनी, खरं म्हणजे आपण त्यांना युगपुरुष का म्हणतो, त्यांच्याजवळ सैन्य नव्हतं, त्यांच्याकडे मोठे सैनिक नव्हते. समोर मोगल होते. मोगलांकडे मोठं सैन्य होतं. अनेक देशांचे त्या ठिकाणी सरदार होते. त्यांना मोठं वेतन मिळत होतं, पैसा होता. पण महाराजांनी 12 मावळ्यातल्या 18 पगड जातींना जमा केलं. ज्यांच्याकडे चेहरा नव्हता अशा लोकांना जमा केलं. जे 6 महिने शेती करायचे आणि शेतीवर जगायचे अशा लोकांना जमा केलं. शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार यांना जमा करून आणि त्यांच्यामधलं पौरुष जागृत करण्याचं काम, त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्ती जागृत करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. आणि मग त्याच सामान्य दिसणाऱ्या मावळ्यांनी असामान्य काम करून मोगलांना पराजित करून महाराष्ट्र धर्माची स्थापना केली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, हिंदू पदपादशाहीची स्थापना केली. आणि छत्रपती शिवरायांनंतर हेच हिंदवी साम्राज्य संपूर्ण देशामध्ये पसरलेलं आपण बघितलं. जसं मी मगाशी म्हणालो, छत्रपती शिवराय हे केवळ राजे नव्हते, ते द्रष्टे होते. त्यांनी ज्या प्रकारची राज्य व्यवस्था त्या ठिकाणी घडवली, ज्या राज्य व्यवस्थेमध्ये सर्वांना समान अधिकार होता, कुठलाही भेद नव्हता आणि कोणालाही स्पेशल स्टेटस नव्हतं. चूक करणाऱ्याला त्या ठिकाणी शिक्षा होती, चांगलं वागणाऱ्याला प्रोत्साहन होतं. शेती कशी केली पाहिजे, शेतकऱ्यांना कशा प्रकारे दुष्काळातनं बाहेर काढलं पाहिजे, जलसंवर्धन कसं केलं पाहिजे, जंगलं कशी वाचवली पाहिजे, या प्रत्येक गोष्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञावली ही आजही आपल्याला आश्चर्यचकित करून टाकते की त्यावेळी इतका पुढचा विचार महाराज कसं करू शकत होते. आज आपण बघतोय त्यांचे किल्ले ज्या प्रकारे ते तयार केले, अभेद्य अशा प्रकारचे किल्ले, आणि त्यातनं त्यांनी स्वराज्याची स्थापना केली. आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर छत्रपती शिवरायांनी कुठली केली असेल, अनेक वेळा एखादा राजा होतो, तो राजा शौर्य गाजवतो, पण त्या राजानंतर ते शौर्य संपतं. पण महाराजांनी प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये, आणि मराठी माणसाच्याच नाही, प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक वीरतेचं बीजारोपण केलं. त्यानंतर इंग्रज येतपर्यंत मराठा साम्राज्याला, हिंदवी स्वराज्याला कोणी थांबवू शकलं नाही. हे महाराजांनी केलं. आणि आजही हा महाराष्ट्र धर्म, हे हिंदवी स्वराज्य, हे प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जिवंत आहे. आणि म्हणून 350 वर्षानंतरही ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा पुतळा मॉरिशस मध्ये उभा राहतो, त्यावेळी त्याच्या समोर साष्टांग दंडवत घालण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित येतो.